संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचे चरित्र आजपासून आपण 8 भागांच्या मध्ये पाहणार आहोत। विशेष करून चिमगावमध्ये हरनाम सप्ताह चालू होत आहे। या हरनाम सप्ताहाच्या निमित्तानं चरित्रमालेचं स्वरूप काय असावं, संतांचं चरित्र काय असावं, नेमकं संत त्या काळामध्ये जगले कसे, त्या काळामध्ये संत राहिले कसे, ती सामाजिक परिस्थिती, त्या काळातील राजकीय परिस्थिती, त्या काळातील सांस्कृतिक परिस्थिती, या सर्वाचा परिणाम हा निश्चितपणे संतांच्या वाङ्मयावर होत असतो। सहज एखाद्या संतांचं वाङ्मय शोधत असताना, पाहत असताना किंवा अभ्यासत असताना त्या काळामध्ये ते संत जगले कसे, त्या काळची सामाजिक परिस्थिती नेमकी कशी होती, याचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला संतांचं वाङ्मय कळायला चालू होतं। म्हणून आज पहिल्या दिवशी एक आपल्याला फक्त ध्यानात ठेवण्यासाठी, मी काही परीक्षा घेत नाही आपली, पण लक्षात राहावं, कारण या एका वाक्याचा विचार 8व्या दिवशी मी न सांगता त्या प्रश्नाचं उत्तर, त्या वाक्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। ते पहिलं वाक्य आपल्याला सांगतोय ते म्हणजे चरित्रानेच चारित्र्य निर्माण होतं। पहिली गोष्ट, चारित्र्यासाठी चरित्रांची आवश्यकता असते आणि या महाराष्ट्रामध्ये अशी भव्य दिव्य उत्तुंग अशी चरित्र घडलेली आहेत। राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयामध्येच अनेक चरित्र सांगितली, त्यामुळं चारित्र्य संपन्न आमचा राजा तयार झाला। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्याची गरज आहे, कारण त्याच्याशिवाय नवीन पिढी, युवा पिढी जी आहे ती फक्त झेंडा हातामध्ये घेऊन नावाचा जयघोष करून पुढं जाते। यापेक्षा त्या काळामध्ये राजे जगले कसे, राहिले कसे, कोणती बिकट परिस्थिती त्यांच्यावर आली आणि कोणत्याही बिकट परिस्थिती आल्यानंतर त्यामध्ये सहज एखादा विचार घेऊन, तत्व घेऊन पुढं जाणारा राजा ही चरित्रातून आपल्याला कळतं। म्हणून माऊलींच्या चरित्राबद्दल जर बोलायचं झालं तर ज्ञान तेच देव, अज्ञान ते दानव आणि ज्ञान आणि अज्ञान मिळून मानव, हे वाक्य शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या ध्यानात राहू दे। पुन्हा एकदा वाक्याची या उकल करतो मी, ज्ञान तेच देव, अज्ञान ते दानव, ज्ञान आणि अज्ञान मिळून मानव। आता याच्यामध्ये आपण विचार हा शेवटच्या दिवसापर्यंत थोडा थोडा टप्प्यानं आपण करत जातो आहोत। खऱ्या अर्थानं चरित्र समजून घेत असताना त्या चरित्राचे अनेक विभाग पडतात, भाग पडतात, पण वारकरी संप्रदायाला अधिष्ठान देणाऱ्या ज्ञानोबा माऊलींचं चरित्र हे सहजासहजी असं निर्माण झालं असं कधी होत नाही। कारण ज्ञानोबा माऊलींच्या पिढीमध्ये अनेक पाठीमागच्या परंपरा आपल्याला बघाव्या लागतील। ज्या पद्धतीनं जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र पाहत असताना विश्वंभर बुवांच्यापासून आपल्याला ते चरित्र पुढं पुढं घेत जावं लागतं आणि मग तुका आकाशा एवढा कसा झाला हे आपल्याला कळतं। सहज आपल्याला एखादं तत्व समजून आल्यानंतर तो संत एवढा मोठा होता किंवा ते संत एवढे मोठे होते आणि त्या संतांच्या बद्दलची एक आदर भावना निर्माण होते, ही सहजासहजी नाही। कारण त्याच्यासाठी त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांची जी शब्द प्रचिती आहे, ती शब्द प्रचिती, त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागं जे त्यांच्या चरित्राचं आणि संपूर्ण जीवनाचं अधिष्ठान लाभलेलं असतं, ते अधिष्ठान हे सर्वश्रेष्ठ अधिष्ठान असतं। म्हणून जे माऊलींचं चरित्र आहे त्या माऊलींच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहावं लागेल त्या काळामध्ये वाङ्मयीन परिस्थिती कशी होती। कारण ज्ञानोबा माऊलींनी या भावार्थ दीपिकेमध्ये सुद्धा त्या काळातली राजकीय परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे। सामाजिक परिस्थिती कशी होती आणि सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, या 3 गोष्टी जरी आपल्याला बघायला मिळाल्या तरी पुष्कळच आहे। त्र्यंबकपंत कुलकर्णी हे आपेगावी कुलकर्णी पद सांभाळणारे ग्रस्त होते। अतिशय सात्विक वृत्ती होती आणि या सात्विक वृत्तीनं ते कुलकर्णी पद सांभाळायचे, लेखाजोखा व्हायचा, हिशोब व्हायचा आणि पुन्हा भगवंताचं नामस्मरण करत अगदी ज्या पद्धतीने एकांत साधावा त्या पद्धतीनं राहायचे। वाडा अतिशय मोठा आणि त्या आपेगावच्या वाड्यामध्ये त्र्यंबकपंतांचा संसार अतिशय फुललेला होता। हे त्र्यंबकपंत म्हणजेच ज्ञानोबा माऊलींचे पणजोबा, हे
कुलकर्णी पद सांभाळत होते, कारण पूर्वीच्या काळी गावोगावी किंवा प्रांतोप्रांती काही पदं निर्माण झालेली असायची आणि त्या पदांच्यामध्ये काही लेखाजोखा करणारी आणि हिशोब ठेवणारी मंडळी होती, त्यांना कुलकर्णी असं म्हटलं जायचं. त्याच्यामुळं हे त्र्यंबकपंत कुलकर्णी हे लेखाजोखा करायचे. त्यांना 2 मुलं होती, त्यातला गोविंदपंत एक होता आणि तो गोविंदपंत हिशोब शिकण्यामध्ये तरबेज होता. म्हणजे गोविंदपंत हे हिशोबामध्ये तरबेज होते, परंतु त्यांचा दुसरा जो मुलगा होता त्याला सैनिकी नोकरी किंवा सैनिकामध्ये जायला जास्त आवडत होतं, म्हणून ते सैनिकामध्ये भरती झाले देवगिरी या ठिकाणी. परंतु त्या काळामध्ये अगदी दिग्गज असणारे अल्लाउद्दीन खिलजीसारखे काही मंडळी होती, ती मंडळी चाल करायची आणि अचानक उद्भवलेल्या युद्धप्रसंगामुळं अनेक लोक, अनेक सैन्य मारलं जायचं. 1135ला असंच एक घनघोर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्र्यंबकपंतांचा हा मुलगा मारला गेला, राहिला गोविंदपंत. पुढं मात्र गोविंदपंत यांचा विवाह झाला एक अतिशय सुशील अशी, चारित्र्यसंपन्न अशी आणि धार्मिक प्रवृत्तीची पत्नी त्यांना लाभलेली होती. त्यांचं नाव होतं नीराबाई. गोविंदपंत आणि नीराबाई यांचा संसार अतिशय चांगला चाललेला होता, परंतु आपल्या पद्धतीनं जर बघितलं तर संसार वेलीवर एखादी कळी फुलली, एखादं फूल उमललं तर जीवनाचं सार्थक वाटत असतं. त्या काळात तीही प्रवृत्ती होती, परंतु अनेक वर्ष त्यांना अपत्यच झालेलं नव्हतं. परंतु त्या काळामध्ये एक झालेलं होतं की यादवराजे जे देवगिरीवरून राज्य चालवत होते, त्या काळामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या सीमा ठरलेल्या नव्हत्या, परंतु बीड प्रांत हा होता आणि त्या बीड प्रांताचे सुभेदार म्हणून काम करणारे हे गोविंदपंत होते. आता सुभेदार म्हटल्यानंतर त्यांच्याकडे घोडं असायचं, छत्रचामर असायचे, दिमडीला नोकरचाकर असायचे आणि मग त्या काळामध्ये शेतसारा असेल, काही ठरलेल्या रकमा असतील किंवा काही धान्य असेल ते जमा करायचं आणि राजाकडे पाठवायचं आणि त्या राजानं पुन्हा संरक्षण द्यायचं. अशी ही पद्धत पुढं चालू झालेली होती. त्यामुळं अतिशय उत्तम प्रकारे त्यांचा संसार चाललेला होता, फक्त अपत्य त्यांना नव्हतं. त्या काळात या महाराष्ट्रामध्ये बौद्ध संप्रदायानं फार मोठ्या पद्धतीने विस्तार केलेला होता. एवढंच नाही तर शैव संप्रदाय होता, वैष्णव संप्रदाय होता, सुफी पंथ साधू होते, त्याचबरोबर नाथ संप्रदायातील लोक सुद्धा होते. आणि ज्या ज्या गावी जायचं त्या त्या ठिकाणी आपले अनुयायी निर्माण करायचे, आपला पंथ स्थापन करायचा, आपला धर्म स्थापन करायचा आणि पुढं जायचं. अशा पद्धतीनं हे लोक आपल्या आपल्या संप्रदायाचा विस्तार करण्यासाठी आणि आपल्या आपल्या संप्रदायाचं मोठेपण गाण्यासाठी लोक तयार झालेले होते. वारकरी संप्रदाय किंवा वैष्णव संप्रदाय हा सुद्धा होता, ते सुद्धा लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या परीनं हा संप्रदाय वाढवण्यासाठी तयार झालेले होते. काही लोक सुशिक्षित होते, ज्याला आजच्या भाषेमध्ये शिकलेले लोक असं म्हणतात. मग त्यावेळेला ज्यांना संस्कृत भाषा प्रचूर होते, ज्यांना संस्कृत भाषा येत होती, ते लोकांना सांगत होते की तुम्ही या पद्धतीनं जर केला तर तुमचा संसार चांगला होईल. म्हणजे कर्मकांडाचे मार्ग दाखवणारे काही लोक होते, तर काही ज्ञानकांड दाखवणारे होते, काही उपासना सांगणारे होते, काही भक्ती संप्रदाय सांगणारे होते, तर काही जण संन्यास मार्ग हा तुमच्यासाठी योग्य आहे अशा पद्धतीनं सांगणारे हे या वृत्तीचे लोक या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जागोजागी पसरलेले होते. मात्र या महाराष्ट्रावर त्या काळामध्ये यादवराजाने एक मोठी कृपा केली आणि ती कृपा म्हणजे बोपदेवासारखा अतिशय विद्वान असणारा हा कवी आपल्या पदरी त्यांनी राजसभेमध्ये ठेवलेला होता. त्यांच्याकडून अनेक ग्रंथ लिहून घेतले. राजधर्म असेल, भक्तिधर्म असेल, विवेक असेल, भास्कराचार्यांचं गणिताध्याय असेल, यावर त्याने अतिशय सुंदर ग्रंथ लिहून घेतले. आजच्या घडी जर आपण बघितलं तर 26 प्रकारचे ग्रंथ त्या एका व्यक्तीकडून राजाने लिहून घेतलेले आहेत. खऱ्या अर्थानं असे राजे आपल्याला लाभणं हे आपलं वैभव असतं, लक्षात घ्या. या पद्धतीनं राजाश्रय मिळत होता, भक्ती फुलत होती आणि गोविंदपंतांच्या घरामध्ये सुभेदार पद आलेलं होतं. देवगिरीवरून आलेला आदेश तंतोतंत पाळायचा, त्याच्याशी जीवाचं रान करायचं, राजदरबारी नेऊन सगळा हिशोब चुकता करायचा, पुन्हा आपल्या गावी यायचं, आपेगावी यायचं, भगवंताचं चिंतन करत करत राहायचं. देव घरामध्ये आहे, देवघरामध्ये देव आहे, त्याची पूजा अर्चा करायची, त्याला जलाभिषेक करावा, त्याला पंचामृत घालावं, अशा पद्धतीनं उपासना सतत चाललेली होती.
अनेक वर्ष झाली, जवळजवळ 2 तप पूर्ण झाली लग्न होऊन, पण अपत्य काही लाभलेलं नव्हतं. दोघांचा संसार बऱ्यापैकी चाललेला होता. म्हणजे आजच्या गोष्टीला जर विचार केला तर दोघांचा संसार असला तर तो चांगला असतो. म्हणजे तिसरं अपत्य झालं तर पुन्हा आपल्याला माहिती होती की काय अडचणी असतात, त्याचं शिक्षण कसं करायचं, त्याला कुठं पाठवायचं, मग त्याला नोकरी लागली तर बरं, नोकरी लागल्यानंतर लग्न झालं तर बरं. एवढ्या सगळ्या विवंचनेपेक्षा दोघं असलेलं बरं. पण हा संसार कोण सहजासहजी करत नाही. लोकांना असं वाटतं की संसार करणं म्हणजे काहीतरी व्याप पाहिजे, आणि जेवढा व्याप वाढवता येईल तेवढे लोक व्याप वाढवतात. व्याप कमी करणं हा परमार्थ शिकवत असतो, आणि व्याप वाढवणं हा संसार असतो. परंतु माणसाची प्रवृत्ती व्याप वाढवण्यामध्येच आहे, आणि त्या पद्धतीनं हे सगळं चाललेले होते. मात्र एक होतं की भगवंताकडे जावं, भगवंताकडे हात जोडावे आणि भगवंताला अतिशय साकडं घालावं. या पद्धतीनं गोविंद पंतांचं अगदी देवपूजन देवघरामध्ये चाललेलं होतं. एक दिवस असा प्रसंग झाला की सोहळं नेसलेलं होतं, अंगावर उपरणं होतं, पहाटेचीच वेळ होती. आज पोळीचा नैवेद्य होता. मीराबाई पोळीचा नैवेद्य करत होत्या. चुलवान पेटलेलं होतं, स्वयंपाक रांधणं चालू होतं, कोणीतरी मदतीला आत तिला मदत करत होतं. गोविंद पंतांच्या तबकामध्ये फुलं होती, काही कमंडलूतल पाणी घेऊन अभिषेक चाललेला होता. भगवान श्रीकृष्णांची मूर्ती एका ताटामध्ये घेऊन त्याच्यावर सुंदर पद्धतीनं अभिषेक, जलाभिषेक चाललेला होता. तो अभिषेक संपन्न झाला. पंचामृता एक एक चालू होतं. विष्णू सहस्रनाम पूर्ण झालं, आणि विष्णू सहस्रनाम पूर्ण होताच काही घटका, काही वेळ निघून गेलेली होती, आणि काही वेळ निघून जातानाच अगदी मीराबाई आज स्वयंपाकाचं ताट, नैवेद्याचं ताट बनवून तयार ठेवलेलं होतं. आता मीराबाईंचे कान फक्त देवघरातून येणाऱ्या आवाजाकडे चाललेला होता की एकदा कधी हाक मारतील आणि नैवेद्याचं ताट घेऊन आपण जाऊ. या पद्धतीनं मीराबाई अतिशय शांत पद्धतीनं ऐकत होत्या, आणि एवढ्यात नैवेद्य असा शब्द गोविंद पंतांच्या मुखातून बाहेर पडला. नैवेद्य शब्द संपतो न संपतो तोपर्यंत नैवेद्याचं ताट समोर येऊन ठाकलेलं होतं. आजची परिस्थिती तशी नाही. हे आपलं 12व्या शतकातलं चाललंय, हे लक्षात घ्या. म्हणजे चरित्र कशी घडतात. आम्हाला असं वाटतं की आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वर जन्माला यावेत, तुकोबा जन्माला यावेत, पण त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय? आपण काहीही करत नसतो. लक्षात घ्या. म्हणजे आपल्यामध्ये कसं असतं की श्रेय फक्त मला मिळावं याच्यासाठी, किंवा आम्हाला श्रेय मिळावं याच्यासाठी सतत प्रयत्न करणारी माणसं असतात. परंतु नैवेद्य हा शब्द संपण्यापूर्वी मीराबाईंनी ते नैवेद्याचं पुरणपोळीचं ताट समोर ठेवलं. ते पुरणपोळीचं ताट समोर ठेवून मीराबाई 2 पावलं मागं सरकणार. एवढ्यात गोविंद पंतांनी त्यांच्या फक्त मुखाकडे बघितलं, आणि मुखाकडे बघितल्यानंतर त्या डोळ्यामध्ये थोडीशी भावविवशता दाटून आलेली दिसली की इतकं सगळं उत्तम चाललेलं आहे, संसार उत्तम चाललेला आहे, परंतु अपत्य आपल्याला नाही. एवढी मात्र खंत त्या मीराबाईंच्या डोळ्यामध्ये गोविंद पंतांना दिसलेली होती, आणि गोविंद पंतांच्या डोळ्यातील खंत मीराबाईंनी जाणलेली होती की आपल्याला अपत्य होत नाही. एवढीच खंत दोघांची एकमेकाला होती. मीराबाई न बोलता डोक्यावरचा पदर सावरत तशाच त्या पाठमऱ्या झाल्या आणि पुन्हा स्वयंपाकघरामध्ये गेल्या. देवघर हे स्वतंत्र असल्यामुळं त्या देवघराला छोटासा उंबरा होता, आणि हातामध्ये घंटी घेऊन नैवेद्याचं ताटाभोवतीनं पाणी सोडत गोविंद पंतांनी भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य दाखवताना त्यांच्या लक्षात आलं, अरे भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर ठेवलेलं एक फूल उजव्या बाजूनं गळगळत खाली पडलं. हे कसं काय? हा संकेत काय आहे? परंतु या संकेताकडे लक्ष देण्याची वेळ आज गोविंद पंतांच्याकडे नव्हती, कारण त्यांना कामाचा निपटारा करायचा होता. म्हणून त्यांनी ते न बघता फक्त काहीतरी हल्लं, काहीतरी पडलं एवढ्यावर ते थांबले. भगवंताला नमस्कार करणार इतक्यात बाहेरून आवाज आला, अलक निरंजन, अलक निरंजन. अलक निरंजनचा आवाज आल्याबरोबर स्वयंपाकघरातून मीराबाईंनी मान काढून बघितली. कोणीतरी साधू येऊन बाहेर उभा राहिलेले. काही मस्तक, काही डोकं त्यांचं दिसत नाही, पण छातीपर्यंतचा भाग त्यांचा आपल्याला दिसतो. स्वयंपाकघरातून मीराबाईंनी बघितलं, आणि त्याच वेळेला गोविंद पंतांनी अगदी सोहळं सावरत, अंगावरचं उपरणं हातामध्ये सावरत सावरत सहज बाहेर पाय टाकला. आणि बाहेर पाय टाकल्याबरोबर त्यांनी बाहेर बघितलं तर कोणीतरी भगववस्त्र परिधान केलेला एक साधू आपल्या दारामध्ये आलेला आहे. कोणीतरी भिक्षा मागण्यासाठी आलेला असेल या अपेक्षेनं गोविंद पंतांनी सोहळं सावरत सावरत तसेच ते गेले.
आणि पायऱ्या उतरताना मात्र आत त्याने हाक मारली, अहो ऐकलं का? का शब्द संपण्या अगोदरच मीराबाईंनी आतून आवाज दिला, बोला काय हवंय? जे नैवेद्याचं ताट आता तुम्ही आणून दिला तो नैवेद्य भगवंताला दाखवून झालेला आहे, तेव्हा ते नैवेद्याचं ताट घेऊन या, कोणीतरी साधू आपल्याकडे भिक्षेसाठी आलेले आहेत. हा दोघांचा संवाद चालतो न चालतो तोपर्यंत पुन्हा दुसरी आरोळी आली, अलंक निरंजन. या अलंक निरंजनासोबती शब्द संपण्यापूर्वीच गोविंद पंत चिरेबंद असणाऱ्या वाड्याच्या त्या चौकडीजवळ गेले आणि खाली बघितलं तर खडावा पायामध्ये आहेत, पिळदार अशा पिंढऱ्या आहेत, पोटऱ्या आहेत, घोटे अगदी मळकटलेले असून सुद्धा दमदार आहेत, कमरेभोवती भगव वस्त्र परिधान केलेलं आहे, अगदी छातीपासून ते कमरेपर्यंतचा सगळा भाग रुद्राक्षा माळाने बंद केलेला आहे, रुद्राक्ष माळाने झाकलेला आहे, त्याच्यावर दाढी बेंबीपर्यंत लोळते आहे, अगदी खांदे भरगच्च असे खांदे दिसतात, दोन्ही हाताला बांधलेल्या रुद्राक्षाच्या माळा बघितल्या, एका हातामध्ये कमंडोलो आहे, दुसऱ्या हातामध्ये ध्यान अवस्थेसाठी बसण्यासाठी काठी आहे आणि खांद्याला झोळी अडकलेली आहे. कोणीतरी साधू असतील असा विचार झाला, परंतु 2 पावलं पुढे गेल्याशिवाय उंबऱ्यातून वर असणारं, चौकटीच्या वर असणारं तोंड काय आपल्याला दिसणार नाही, म्हणून गोविंद पंतांनी उंबरा ओलांडला पुढे जाऊन बघितलं तर अगदी मिशा इतक्या होते की त्याच्यातून ओठ दिसेना असे झालते, परंतु या ओठातून आलेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचला, म्हणजेच बाणेदार ओठ होते, बाणेदार नाक होतं, अगदी काळेभोर टपोरे असे डोळे होते, भोवया जाडजूड झालेल्या होत्या, मस्तकावर विविध 3 बोटानं लावलेली होती आणि डोक्याला जटाभार सांभाळलेला होता, त्याला सुद्धा रुद्राक्षाच्या माळा ओवलेल्या होत्या. हे सगळं रूप बघितलं आणि गोविंद पंतांनी फक्त हात जोडले. एवढ्यात पुन्हा त्यांनी आरोळी दिली, अलंक निरंजन. तिसऱ्या आरोळी संपण्यापूर्वीच मीराबाई आतून बाहेर आल्या. त्यांनी पदराखाली घेतलेलं जे नैवेद्याचं ताट होतं ते ताट बाहेर काढलं आणि ते त्या ताट तसंच पुढं केलं. ताट पुढं करताना मात्र या साधूनं समोर बघितलं की माताजी बताओ आपकी मन की बात क्या है. माताजी या शब्दाचा अर्थ होता आई. आजपर्यंत लग्न झाल्यापासून आई हा शब्द आपण कधी ऐकलाच नव्हतो. आई हा शब्द ऐकण्यासाठीच आपण आजपर्यंत झिजत राहिलो. म्हणून या साधूनं आई हा शब्द उच्चारल्यानंतर अगदी आकाश ठेंगणं वाटायला लागलं आणि मग ते हातामध्ये असणारं ताट नैवेद्याचं पुढं केलं. साधूनं झोळी पुढं केली. त्या साधूच्या झोळीमध्ये ताट रिकामं केलं. साधूनं पुन्हा झोळीमध्ये हात घातला. हातातून विभूत बाहेर काढली आणि तशीच ताटावर ठेवली आणि सांगता सांगता बोलता बोलता सहज हातामध्ये दंड असणारा वर केला आणि सांगितला की तुम्हारे बेटे के बेटों की कीर्ती बहुत होगी. आशीर्वाद मिळाला होता. कानानं दोघांनी ऐकलेलं होतं, पण आशीर्वादाचा अर्थ अजून कळायला काहीच समजत नव्हतं. कारण इतक्या धिप्पाड साधू अचानकपणे आपल्या दारात आला. त्यानं काहीतरी मागितलं, त्यांना आपण प्रसाद दिला, त्यांनी आपल्याला प्रसाद दिला. दोघंही आत आले. पुन्हा अलंक निरंजनाची गर्जना करत ते साधू पुढे गेले. एवढ्यात काही साधूंची झुंड त्यांच्या पाठोपाठ आली आणि त्यांनी अगदी गोविंद पंतांना विचारलं, अहो इथून आमचे गुरु गेले का. गोविंद पंतांनी पुन्हा त्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं की हो गेलेत. आता जे गेले ते तुमचे गुरु का. हो. तुम्ही नाही ओळखत त्यांना. त्यातल्या एका शिष्यानं विचारलं. गोविंद पंतांनी हात जोडले सांगितलं, नाही मी अनबज्ञ आहे, मला नाही कळलं त्यांचं नाव किंवा त्यांची ओळख नाही कळली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आज तुमच्या दारामध्ये प्रत्यक्ष गहिनीनाथ महाराज, गहिनीनाथ हे नैवेद्य मागण्यासाठी, माधुगिरी मागण्यासाठी आलेले होते. ते कधीही कुणाच्या दारात मागत नाहीत, पण तुमच्या दारात आज कसं मागितलं हे कळलं नाही. ते गेले का इथून. गहिनीनाथ महाराज म्हटल्यानंतर थोडंसं विचलित झाल्यासारखं वाटलं आणि स्थिरताही वाटली. थांबा थांबा, जाऊ नका, आपण सर्वजण गहिनीनाथाचे शिष्य आहात, तुमच्या हाती काहीतरी लागलं पाहिजे. मीराबाईंना सांगितलं, अहो जा पटदिशी लाडवाचा डबा घेऊन या. लाडवाचा डबा आणला. पट 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 प्रत्येकाच्या हातावर लाडू ठेवले गेले. प्रत्येकानं लाडू घेऊन एक एक लाडू घेऊन एक एक शिष्य पुढे जात होता, एक एक साधू पुढे जात होता. साधूंची झुंड संपली. पुन्हा दारामध्ये दोघंच उभा होते.
एका हातामध्ये ताट होतं, दुसऱ्या हातामध्ये संपलेला डबा होता. आणि मग दोघांचे भान लक्षात आलं. दोघंही स्थिर झाले आणि सांगितलं, हे जणू काही स्वप्न पडावं काका. स्वप्न म्हणावं तर लाडवाचा डबा रिकामा झालेला आहे, स्वप्न म्हणावं तर नैवेद्यासाठी भरलेलं ताट रिकामं झालेलं आहे, आणि स्वप्न म्हणावं तर ताटामध्ये विभूतीची चिमूट सुद्धा आहे. दोघांनी तो प्रसाद गणनाथाचा म्हणून प्राशन केला आणि दोघेही आत गेली. एकामागून एक दिवस जात होते. अगदी हिशोबामध्ये तारतम्य असावं या पद्धतीनं, हिशोबामध्ये कुठेही खोट असू नये याच्यासाठी गोविंदपंत रात्रंदिवस एकसारखं राजदरबाराची सेवा घरामध्ये असून का असे नका ते करत होते. त्यांचा प्रवास असायचा, काही जमा करण्यासाठी, धान्य जमा करण्यासाठी गाड्या घेऊन जावं लागायचं. घोड्यावरून हे स्वतः जायचे, पण सारखं वाटायचं की अचानकपणे यावं आणि तुम्हारे बेटे की बेटूंची कीर्ती बहुत होगी, हा आशीर्वाद द्यावा. हे नेमकं खरं होणार आहे का? माणसाला शंका ही येत असते. तशीच शंका मनामध्ये आली, परंतु काय होईल ते होईल म्हणून त्यांनी पुढचा नेटाचा संसारही चालू केला आणि व्यवहार सुद्धा चालू ठेवलेला होता. मात्र ज्या वेळेला हे बाहेर काही कामानिमित्त होते, काही सारा जमा करण्यासाठी बाहेर होते, जवळजवळ 1 मास पूर्ण झालेला होता. आता आपले मालक येतील या आशेनं मीराबाई वाट बघत होत्या. सतत काळजीत होत्या, कधी येतात कधी येतात कधी येतात. मग मात्र एक दिवस टप 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 आवाज आला. घोडं दारात थांबलं गेलं. घोड्यावरून खाली गोविंदपंत उतरले. पडदिशी पाण्याचा लोटा घेतला आणि गोविंदपंतांच्या हातामध्ये मीराबाईंनी दिला. मीराबाईंच्या चेहऱ्यावर आज एक विलक्षण हास्य दिसत होतं, पण कसलं हास्य आहे हे मात्र गोविंदपंतांना कळत नव्हतं. त्यांनी पाण्याचा लोटा दुसरा घेतला, पुन्हा पाय धुतले, स्वच्छ चूळ भरली गेली, डोक्याची पगडी पायऱ्या चढून वर आले आणि ओटीवर असणाऱ्या कुंटीला डोक्याची पगडी अडकली. चोपाळा होता, त्या चोपाळ्यावर बसले. पायानंच चोपाळ्याला धक्का देऊन शांत वारा घेत गोविंदपंत बसले. मीराबाई आत गेलेल्या होत्या. गोळाचा खडा आणि एक तुकडा खोबऱ्याचा घेतला, पुन्हा पाण्याचा तांब्या, पुन्हा पाण्याचा लोटा ते घेऊन आले. हातात देत देत आधी तोंड गोड करा असा शब्द एवढा ऐकला आणि तोंड गोड करा म्हटल्यानंतर पडदिशी चोपाळा थांबला गेला. पाय तिथंच जमिनीवर घट्ट ठेवले गेले. काय काय घडलं? कोणती गोड बातमी? त्यावेळेला मीराबाईंनी सांगितलं, अहो हे सांगण्यासाठीच मी आतुर झाले. गेले 4 दिवस तुम्हाला ही बातमी कधी सांगेन असं मला झालं. 4 दिवसापासून मला अन्न सुद्धा आता जात नाही, कारण ही बातमी तुम्हाला सांगितल्याशिवाय मला अन्न गोड लागणार नाही, म्हणून मी तुमच्या आतुरतेनं वाट पाहतो. कदाचित आजच्या परिस्थितीमध्ये जर असं असतं तर ही बातमी मोबाईलवरूनच कळली असती. म्हणून मोबाईलचा जेवढा फायदा तेवढाच तोटा, की अनेक दिवसानं भेटणारी व्यक्ती आणि त्या व्यक्तीसाठी आसुसलेले डोळे याची अनुभूती या नवीन पिढीला येणार नाही. हा मोबाईलचा सगळ्यात मोठा तोटा आहे, लक्षात घ्या. 4 दिवस मी तुमची वाट बघते. अहो झालं काय? बोला ना. थोडीशा लाजत्या स्वभावामध्ये आणि लाजत्या आवाजामध्ये पदर थोडासा डोळ्यावर घेऊन आपल्या पतीला त्या सांगत होत्या की माझी पाळी चुकली. गोविंदपंत उठून उभा राहिले. हा बरोबर आहे, काही दिवसापूर्वी आपल्याला दिलेला जो गहिनीनाथांचा आशीर्वाद आहे तोच फळास आला, काही हरकत नाही. आता मात्र मी जास्त दिवस आपलं घर सोडून जाणार नाही, वाडा सोडून जाणार नाही. एक अभिवचन आपल्या पत्नीला पतीनं दिलं. आणि मग मात्र दिवसामागून दिवस चाललेले होते. काही महिने गेले, 6 मास पूर्ण झाले आणि 6 मास पूर्ण होत असताना मीराबाईंची काळजी घेण्यासाठी गोविंदपंत आता अगदी सकाळच्या वेळेमध्ये जायचे आणि दुपारच्या वेळेमध्ये पुन्हा वाड्यामध्ये यायचे. कारण घरामध्ये फक्त दोघंच होती, एकमेकाला आधार होते, एकमेकाची काळजी घेणारे दोघं होते. आणि या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी याच्यासाठी आणि जास्त वेळ घालवावा याच्यासाठी गोविंदपंत थांबायचे. गोविंदपंत अधूनमधून अगदी मिश्किलपणे विचारायचे की अहो तुम्हाला काय खावंसं वाटतं? त्यावेळेला त्या सांगायच्या की मला काय खावंसं वाटत नाही, परंतु तुम्ही पहाटेपासून वाचताना ते ऐकत बसावं असं वाटतं. काही ग्रंथ, काही पोथ्या, काही वेद, काही वेदांग, काही उपनिषद, भगवद्गीतेसारखे ग्रंथ मला ऐकत बसावं असं वाटतं. याला आजच्या भाषेमध्ये डोहाळे असं म्हणतात. आजचे डोहाळे वेगळे आहेत. आजचे डोहाळे हे वेगळे आहेत, लक्षात घ्या. कारण साखरपुड्या दिवशी
मोबाईल दिला जातो घेऊन. नवऱ्या मुलग्याकडून कुणाला मोबाईल दिला जातो? मुलगीला मोबाईल दिला जातो. ज्या दिवशी मोबाईल हातामध्ये येतो त्या दिवसापासून पुस्तक बंद झालेलं असतं आणि दोघांचं चॅटिंग चालू होतं. वाचणार कधी? आम्ही पूर्णतः अधोगतीकडे चाललोय आता, लक्षात घ्या. दिवस गेल्यानंतर त्या महिलेनं वाचन केलं पाहिजे. टीव्ही नुसती बघता कामा नये. डॉक्टरही सांगतात विश्रांती घ्या. मग गेलेली माहेरी वाशिनी जी असते ती विश्रांती घेते, म्हणजे एक तर मोबाईल बघत बसणे, नाहीतर टीव्हीवरच्या मालिका बघत बसणे. याच्या पलीकडे काय नाही. मग इथून पुढचं निर्माण होणारं अपत्य ते त्याच पद्धतीचं असतं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. त्याच्यातला पहिला संस्कार कोणता असेल तर तो गर्भदान संस्कार आहे. आणि हा गर्भदान संस्कार ज्या पिंडावर उत्तम झाला त्या पिढीला भविष्यात कशाचीही गरज लागत नाही, कारण त्याला सगळं तिथं मिळालेलं असतं. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा अभिमन्यू हा आहे. अभिमन्यू हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, लक्षात घ्या. या अनेक संतांच्या चरित्राचा अभ्यास करताना मला जाणवलं की या संतांचं ज्या वेळेला जन्म झालेले आहेत, एक पोटामध्ये असताना यांच्यावर प्रत्येकावर इतके उत्तम गर्भसंस्कार झालेले आहेत. पण आज आम्ही काय विसरतो ते काहीतरी ऐकावं असं वाटतं. मग मात्र गोविंद पंत तिच्यासाठी वेळ काढू लागले. काही पोथी पुराणं वाचायची, ती ऐकत बसायची, शांत बसायची. आणि एवढंच नाही, त्या शांततेमध्ये निरागसतेमध्ये ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या छोट्याशा एक पाय वर असणाऱ्या मूर्तीकडे बघत शांत बसलेली असायची. काही वेळा तिथंच डोळा लागायचा, तिथंच अंगावर पांघरून घातलं जायचं. आणि गोविंद पंत त्यांची अतिशय काळजी घेऊ लागले. दिवसेंदिवस दिवस जात होते. 9 मास संपले आणि घरामध्ये अपत्य जन्माला आलं, मुलगा झाला. आता सुभेदाराच्या घरातलं बारसं बाळ जन्माला आलं त्यावेळेपासूनच बारशाची तारीख आणि बारशाचं निमंत्रण लोकांना द्यायला चालू केलं. आता त्या काळातलं सुभेदार पद म्हणजे बीड प्रांत आणि बीड प्रांतातील सगळे जमा करणारी जी लेवी म्हणतोय आपल्या भाषेमध्ये, किंवा जे काही शेतसारा जमा करतोय ते राजाकडे नेऊन द्यायचं, म्हणजे किती मोठं पद होतं, लक्षात घ्या. आता त्यांचं असल्यामुळं अगदी गावोगावचे लोक गाड्या झुंपून जसा मार्ग मिळेल तसे तसे येत होते. उत्तम प्रकारे भोजनाची व्यवस्था केली गेली. 11 दिवस कसे संपले कळलं नाही. आयाबायांना सुवासिनींना बोलवल्या गेल्या, पाळणा सजवला गेला आणि पाळणाही गायला चालू झाली. आणि बाळाचं नाव काय ठेवायचं हे आदल्या दिवशी संध्याकाळी या गोविंद पंत आणि मीराबाईंचं ठरलेलं होतं की आपलं आराध्य दैवत हे भगवान श्री विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, आपण त्या बाळाचं नाव विठ्ठल ठेवू. 12व्या दिवशी त्या सर्वांच्याकडून नाव ठेवलं गेलं विठ्ठलपंत. विठ्ठलपंत आज 6 महिन्याचा झालेला होता. रांगणं चालू झालेलं होतं. घरामध्ये गोकुळ सजलेलं होतं आणि अतिशय आनंद होता. आता गोविंद पंत अनेक दिवसासाठी ते बाहेर जायचे. बाहेर जाताना मात्र ते मीराबाईंना आणि विठ्ठलपंतांना काळजी घ्या या पद्धतीने सांगून जायचे. मीराबाई अतिशय उत्तमतेनं आपल्या मुलाला सांभाळत होत्या. देवपूजा कशी करावी बाळाला शिकवत होत्या. बाळालाच मांडीवर घ्यायचं आणि देवपूजा करायची. आजच्या आया या बाळाला मांडी घेऊन देवपूजा करत नाहीत, लक्षात घ्या. हे संस्कार असतात आपले. ज्या वेळा मुलाला मांडीवर घेऊन ते जाऊ दे ना, देव ओढतं ना, ते देव ओढेल, एखाद्या दिवशी ओढेल, त्याला सांगा देव पप्पा आहे आपला, त्याला हात जोडायला सांगा. एवढं होतं. कदाचित आजची परिस्थिती अशी आहे, आजी नातवाला घरात दंबिवते जेवणाच्या वेळा म्हणून संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये मंदिरात पाठवून दिलं जातं. कशासाठी? नातू घरात दंबवतो म्हणून आजीला. ते घरात ज्या वेळेला मंदिरात येते तेव्हा हरिपाठ चालू असला तर ते बाळ टाळ्या वाजवतं आणि ती आजी गावभर सांगते माझी नात माझा नातू विटा विटा करतं. मग 8 वर्षानंतर त्या बाळाचे हात गेले कुठं? जे बाळ लहानपणी ज्यावेळेला कळतच नव्हतं, भजन म्हणजे काय कळत नाही, ज्ञानोबा तुकोबा कळत नव्हतं, त्यावेळेला टाळ्या वाजवत होतं. 8 वर्षानंतर त्या बाळाचं ते टाळ गेले कुठे, हात गेले कुठं? लहान बाळ घरात असताना वारीला गेल्यानंतर त्या घरातले आजी आजोबा टाळ घेऊन येतात बारके. 8 वर्षानंतर गेला टाळ कुठं? याचा अर्थ लहानपणी दररोज आपण ज्या वेळा जात होतो मंदिरामध्ये त्यावेळेला ते बाळ बघत होतं वातावरण आणि त्या वातावरणाशी ते एकरूप होत होतं. तसं दररोज जर त्या बाळाला त्या मंदिरामध्ये आणलं, मंदिरामध्ये थोडा वेळ आपण घालवला त्याच्यावर हरिपाठ म्हणला, तर
ते बाळ भविष्यामध्ये बिघडणार नाही याची खात्री त्यावेळेला तिथं झालेली असते. ज्याला मंदिरात येता येत नाही त्यानं घरात तरी हरिपाठ करावा, अडचण काय आहे. पण ती सुद्धा वेळ आपली टीव्हीनं घेतलेली आहे. नको त्या मालिका, सुख म्हणजे नक्की काय असतं, सगळ्याच्या दुःखाची वाट लावणारं आणि घराण्याची वाट लावणारं जे चॅनल असते त्याच्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात जात असतो. तो विषय माझा नाही आहे, लक्षात घ्या. परंतु मीडियानं आपल्याला इतकं मोठं सांगितलं की त्यावेळेपासून सांगितलेलं आहे की कळी काळाशी धाक दरारा की त्या नामामध्ये आहे, हे मात्र आम्ही आमच्याकडून घडलं जात नाही. मीराबाई त्या विठ्ठलाला मांडीवर घ्यायच्या, ते रांगायचं आजूबाजूला, रांगणारं बाळ चालायला लागलं, आजूबाजूला जायला लागलं, गल्लीमध्ये फिरायला लागलं. आज विठ्ठल 2 वर्षाचा झालेला होता, सवंगडी जमवत होता आणि सवंगड्यांच्या बरोबर खेळत होता, वाड्यामध्ये घेऊन येत होता, चोपाळ्यावर बसत होता, ओटीवर खेळत होता, सांडणं लवणं सगळं चाललेलं होतं आणि मित्र सवंगडी जमवाजमी चाललेली होती. अशातच विठ्ठलपंत हळूहळू हळूहळू मोठे होत होते. आज विठ्ठलपंतांचं 6 वर्ष आलेलं होतं संपत. अचानकपणे एक ज्योतिषी घरामध्ये आले आणि गोविंद पंत हे चोपाळ्यावर बसलेले होते. समोर असणाऱ्या अंतरुणावर ज्योतिषी बसलेले होते. ते पंचांगाची दुंडाळी ती काढून आजूबाजूला ते बघत होते, काहीतरी मुहूर्त शोधत होते. आत मीराबाई मात्र सतत कानोसा घेऊन होती की आपल्याकडे काही वर्षश्राद्ध नाही, काही धार्मिक विधी नाही आणि पुन्हा आपल्याकडं कशाला बोलवलं यांना. मात्र ते सगळं करता करता तिथून त्या पंचांगकर्त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अहो येणारा हा मुहूर्त अतिशय सुंदर आहे, त्या दिवशी मौजीबंधन करायला काय हरकत नाही. मग मात्र मीराबाईंच्या लक्षात आलं आपला विठ्ठल मोठा झाला. त्यांना काहीतरी दीक्षा दिली गेली, ते बाहेर गेले आणि मग मात्र मीराबाई ओटीवर आल्या आणि विठ्ठलपंतांना समोर धरून अगदी गोविंदपंतांना विचारलं, अहो आपला विठ्ठल एवढा मोठा झाला का. त्यावेळेला गोविंदपंतांनी सांगितलं, अहो तुम्ही त्याच्या आई आहात, आईला मूल मोठं कधीच होत नसतं, परंतु मी त्याचा बाप आहे. त्याच्यावर आज मौजीबंधनाचे संस्कार देऊन त्याला विद्याभ्यासासाठी पाठवलं पाहिजे. जर त्याचा विद्याभ्यास योग्य वयात झाला नाही तर काही उपयोग होणार नाही आणि हे आपलं पुढं चालवण्यासाठी शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही मौजीबंधन करतो. आणि विचार कसला करता, बाळ बाहेर तरी कुठं जाणार आहे, त्याला आपण तुमच्या भावांच्याच घरी पाठवणार आहोत, कधी तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडं. नाही तसं नाही, आणखी काही दिवस, एवढंच मीराबाई म्हटल्या आणि निमूटपणे खाली मान घालून स्वयंपाकघरामध्ये गेल्या. मुहूर्त ठरला गेला. त्या दिवशी सकाळी अगदी पहाटेच मामा आलेले होते, ते पैठणहून आलेले होते. विठ्ठलांचे मामा पैठणहून आले. जय्यत तयारी चालू होती, सगळी तयारी झाली, मौजीबंधन झालं. दुसरा दिवस सकाळचा उजाडला आणि हातामध्ये दह्याची कवडी, त्याच्यावर घातलेला गुळाचा थोडासा तुकडा घेऊन मीराबाई दारात उभ्या होत्या. विठ्ठलाचं मौजीबंधन झाल्यामुळे शिंडी राखलेली होती. आज धोतर नेसलेलं होतं, जानवं घातलेलं होतं आणि विठ्ठल आता वाड्याकडे पुढाकडून उभा होता. गोविंदपंतांना आनंद वाटत होता, बाळ आपला शिक्षणासाठी चालला. पण आईच्या समोरून हा सगळा वृत्तांत गेला की गेली 2 तप आपल्याला बाळच नव्हतं. त्यानंतर बाळ आपल्या आयुष्यामध्ये आलं, गोकुळ झालं, घरामध्ये आनंद निर्माण झाला आणि त्या आनंदाचा क्षण आजपर्यंत येऊन टेकला. आणि आता 6 वर्ष संपली, बाळ आता पुन्हा शिक्षणासाठी बाहेर चालला. तो आपला होताच कुठं राहिला, तो राहिला 9 महिने पोटामध्ये राहिला आणि 6 वर्ष आपल्याबरोबर बागडला. एवढे शब्द मनामध्ये येता येताच डोळ्याचा बांध फुटला, डोळ्यातून 2 थेंब खाली पडले. दह्याची कवडी विठ्ठलाच्या हातावर दिली. भाऊ शेजारीच उभा होता. सांगितलं, सांभाळ. अगं ताई, तू सांगण्याची गरज नाही, तो आधीच चाणाक्ष आहे, त्याच्यामुळं तो लवकर विद्या ग्रहण करेल आणि तुला ज्यावेळा त्याला भेटायचं त्यावेळा येऊ शकतेस. बैलगाडीमध्ये दोघेही बसले. बैलगाडीची चाकं फिरायला लागली. बघता बघता वाड्याची जागा सोडून गल्ली सोडली आणि वळण घेऊन गाडी पैठणच्या दिशेनं अतिशय वेगानं जायला लागली. पैठणमध्ये गाडी गेली. पैठणमध्ये विठ्ठल पंतांचं शिक्षण चालू झालं. आधीच घरामध्ये असणारे मामा आणि पुन्हा गुरुकुलामध्ये असणारे शिक्षण,
त्या विद्याभ्यासामध्ये संस्कृत व्याकरण असेल, 4 वेदांग असतील, उपनिषद असतील, धर्मशास्त्र असतील, या सगळ्यांचा अभ्यास इतर विद्यार्थ्यांच्या मनानं विठ्ठलपंतांचा अतिशय वेगानं चाललेला होता. त्याला तैलबुद्धी असं म्हटलेलं आहे. तैलबुद्धीच्या विठ्ठलपंतांनी इतक्या वेगानं अभ्यास चालू केलेला होता, अतिशय वेगानं अभ्यास चालू झाला, अतिशय वेगानं अभ्यास चालू झाला. इतका अभ्यास, रात्रंदिवस अभ्यास चालू झाला. 10 वर्ष विद्याभ्यासाची संपली. अतिशय जाणकार विठ्ठल झाल्यामुळं आज 16 वर्षाचा विठ्ठल झालेला होता. आता न्यायासनाच्या समोर उभारण्यासाठी विठ्ठलाला थोडीशी परवानगी मिळत होती. पैठण हे महाराष्ट्रातलं त्या काळातलं प्रमुख धर्मपीठ मान्यता असलेलं पीठ होतं. आणि त्यावेळेला त्या धर्मपीठासमोर काही खटले चालायचे. ते खटले चालवत असताना वकील म्हणून विठ्ठलपंतांचे मामा काम करत होते. आणि मामांच्या बरोबर आता कायद्याचा सुद्धा अभ्यास थोडा थोडा चाललेला होता. पण पूर्वीचा कायदा आजच्या संहितेप्रमाणे किंवा आजच्या घटनेप्रमाणे नव्हता. तो कायदा कसा होता, अगदी आपल्याला, आपल्या जोडीला, आपल्या सोबतीला किंवा आपल्याला गरजेला पडणाऱ्या व्यक्तींना उजव्या स्वरूपाचा न्याय दिला जायचा. आणि जो आपल्याला विरोध करतो त्याला डाव्या बाजूचा न्याय दिला जायचा. एवढंच नाही तर न्यायालयाच्या समोर एखादा गुन्हा प्रगट झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा अर्थ काय लावायचा हे सुद्धा ते धर्मप्रमुखच ठरवत होते. त्याच्यामुळे इतर कुणीही काही बोलायचं नाही. त्याच्यामध्ये मग स्त्रियांनी काही बोलायचं नाही, शूद्रांनी काही बोलायचं नाही, वैश्यांनी काही बोलायचं नाही, क्षत्रियांनी सुद्धा काही बोलायचं नाही. जे धर्मप्रमुख म्हणून आहेत त्या धर्मप्रमुखांनी दिलेला न्याय मान्य करायचा आणि तिथून निघून जायचं. हे विठ्ठलपंतांना कुठंतरी खटखट होतं. ते मामांच्या बरोबर सारखे बोलत होते, परंतु ते सांगायचे तो अजून लहान आहेस, गप्प बस. अशी 2 वर्ष निघून गेली. 12 वर्ष संपली आणि विठ्ठलपंत मामांना घेऊन पुन्हा आपेगावी आले. दारामध्ये अगदी सडा रांगोळी करून मीराबाई आत नुकत्याच गेलेल्या होत्या. वाड्याच्या समोर असणाऱ्या लिंबाच्या झाडावर कावळा सकाळपासूनच काव काव करत होता. त्याला काकबली सुद्धा दिलेला होता. तो खाऊन सुद्धा पुन्हा तो यायचा, गिरकी मारायचा आणि पुन्हा झाडावर बसायचा आणि काव 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 करायचा. मीराबाई सतत म्हणायच्या, आज असं का, काकबळी तुला दिला ना रे, तू जा. पुन्हा कावळा गिरकी मारायचा आणि पुन्हा बसायचा. एवढ्यात गाडीची कडाने वाजली गेली आणि दारात कर्र दिशी गाडी थांबली. विठ्ठलपंत आणि विठ्ठलपंतांची मामा खाली उतरले. मीराबाईंचं कडानेच्या आवाजाकडे लक्ष गेलं आणि मीराबाई पडदिशी बाहेर आल्या. विठ्ठल आज कवेत मावण्याच्या पलीकडे झालेला होता. विठ्ठलाला मिठी मारली आणि मस्तकाचं अवग्रहण केलं आणि विठ्ठलाला आत घेतलं. आज विठ्ठलाकडे बघतच बसावं असं मीराबाईंना वाटत होतं. 12 वर्षानं मुलाची भेट झालेली होती. गोविंदपंतांनी आपल्या मेवण्यांना पाणी दिलं, त्यांना आत बसण्याची व्यवस्था केली. जेवण झालं, भोजन झालं आणि पोळीचा नैवेद्य, आज विठ्ठलाला आवडणारा पोळीचा नैवेद्य केलेला होता. पोळीचं जेवण झालं आणि मामांनी निरोप घेतला. विठ्ठल 4 पावलं चालत होता. तिनिसांची वेळ झाली, तिनिसांचे दिवे लागले गेले आणि मग काही पाठीमागच्या चर्चा कराव्यात म्हणून गोविंदपंतांनी विठ्ठलपंतांना बोलवलं. अरे विठ्ठला, बैस जवळ. चोपाळ्यावर विठ्ठलाला बसवलं आणि त्याला काही विचारायला चालू केली. पण तो काहीतरी मग्नतेत येत असायचा. कदाचित बाळ आपला प्रवासानं थकला असेल म्हणून तो विषय तिथंच टाळला. रात्रीची जेवणं झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ब्राह्ममुहूर्तावर विठ्ठलपंत उठले. आपेगावच्या नदीच्या काठाला गेले. आंघोळ स्नान संध्या आवरली, देवपूजा आवरली, काही मंत्र म्हटले गेले आणि आईला विचारलं, आई मी थोडा बाहेर जाऊन येतो. आईला वाटलं आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी विठ्ठल कदाचित गेला असेल. पण 2 प्रहर झाले परत तरी सुद्धा विठ्ठल आला नाही. म्हणून दोघंही इकडे तिकडे बघायला लागले. एवढ्यात अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये विठ्ठल शांत गलीतून येत असलेला दिसला. पात्र मांडली गेली. पात्र उजवं डावं मांडून झालेलं होतं. जेवण चालू झालं. आज विठ्ठल जेवताना सुद्धा शांत होता. विठ्ठल बदलला एवढंच आई जाणवत होती, आईला जाणवत होतं. मात्र शिक्षणाची जी पोच आहे ती पोच विठ्ठलाला आली आहे हे गोविंदपंतांना जाणवलेलं होतं.
पण आईचं मातृहृदय होतं की विठ्ठलानं बडबड बोलावं, गप्पा माराव्यात असंच वाटत होतं. पण आज विठ्ठल शांत होता. 2 प्रहरच्या वामकुक्षी झाली आणि वामकुक्षीची म्हणजे दुपारची विश्रांती घेतली आणि दुपारची विश्रांती घेऊन विठ्ठल पुन्हा बाहेर पडला. ते पुन्हा तिनिसांच्या वेळाच आला. असे काही दिवस गेले, काही आठवडे गेले आणि मग मात्र मीराबाईंनी गोविंदपंतांना विचारलं, अहो विचारू का? अहो विचारा ना, आपला विठ्ठल बदललाय. हो बदलणार. जो वेदशास्त्र संपन्न झालेला आहे तो कसा असणार? नाही, हे बदलणं शिक्षणाचं नाही मला वाटत, मुळातून तो बदललाय. जरा तुम्ही विचारा. ठीक आहे, काही काळजी करू नको, मला संधी मिळाल्यानंतर मी विचारतो. गोविंदपंतांनी सांगितलं. मीराबाई शांत झाल्या. रात्र तशीच मीराबाईंची गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी भोजन झालं आणि वामकुक्षीच्या वेळेला विठ्ठलपंतांना गोविंदपंतांनी सांगितलं, या. तुम्ही काहीच बोलला नाही. होय बाबा, मला बोलायचं भरपूर आहे पण बोलणंच काही येत नाही. मला भरपूर बोलावं असं वाटतं पण बोलणं येत नाही, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये जे मी बघितलं ते बाबा फार विदारक आहे. अरे विठ्ठला, काय झालं? न्यायासनासमोर जाणारे अनेक लोक आहेत. सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. एखादा गुन्हा शूद्राकडून झाला आणि तोच उच्चवर्णीयांच्याकडून झाला तर दोघांनाही शिक्षा सारखीच पाहिजे. पण बाबा, धर्मपीठासमोर असं कधी झालं नाही. अरे मग मला माझ्यापेक्षा तुझ्या मामांचा अभ्यास त्यात जास्त आहे, त्यांच्याबरोबर तू चर्चा करायला पाहिजे होतीस. होय बाबा, मी त्यांच्याबरोबर याच्यासाठी अनेक वेळेला मुद्दे मांडलेले आहेत, परंतु मामा म्हणतात की जे चाललंय ते फक्त बघत बसायचं. मी कसा थांबू? धर्मशास्त्रामध्ये सगळ्यांना जर न्याय एक असेल आणि तो सगळ्यांना दिला जात नसेल तर बाबा याच्यासाठी यज्ञकुंड मी पेटवणार आणि त्या यज्ञकुंडामध्ये कुणी आहुती दिली नाही तर माझी मी पहिली आहुती देणार. करारी बाण्यानं विठ्ठलपंतांचं हे शब्द गोविंदपंतांनी ऐकले आणि गोविंदपंत ताडदिशी उभा राहिले. निश्चितच विठ्ठलामध्ये फार बदल झाला. आईनं पहिल्यांदा जाणलं. आता मग तुझं काय ठरवलेस? काही नाही बाबा, मी तीर्थयात्रा करायचं ठरवतोय. मला जर तुमची परवानगी असेल तर तीर्थयात्रा मला करावीशी वाटते. फक्त धर्मपीठ जे पैठण आहे याच्यापेक्षा पुढं अलंकापुरीमध्ये धर्मपीठ आहे, याच्यापेक्षा पुढं वाराणसी काशी या ठिकाणी धर्मपीठ आहे. त्या प्रत्येक धर्मपीठासमोर मी जाणार आहे. या संपूर्ण देशामध्ये अनेक विद्वान आहेत. त्या प्रत्येक विद्वानांच्या बरोबर मला धर्मपीठासमोर जाऊन चर्चा करायची आहे. त्याच्यातून मला काहीतरी मिळतं का शोधायचं आहे. बाबा, पण तुमची परवानगी असेल तर. पुन्हा मीराबाईंना पायाखालची वायू सरकल्यासारखी झाली. मीराबाई तशाच मठदिशी खाली बसल्या पुन्हा तीर्थयात्रेसाठी. आज तीर्थयात्रेसाठी प्रवास करत असताना कोणी सहज परवानगी देतं, कारण आज कुठे गेलाय म्हणजे पंढरपूरला जाताना सुद्धा मुरगुड पास करायच्या आधी 3 फोन येतात कुठे गेलाय म्हणून. म्हणजे पंढरपुरात जाईपर्यंत अनेक फोन येतात, त्याचे 3 फोन घरातले असतात. कुठे गेलाय? बसून 10 मिनिटं झालेली नसतात गाडीत. ही तीर्थयात्रा फार अवघड नाही, कारण माणूस कुठे आहे ते लगेच कळतं. पण त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, एकदा तीर्थयात्रेला गेला मनुष्य परत घरी येईल याची शाश्वती नव्हती. तेव्हा गोविंदपंतांनी सांगितलं, माझी परवानगी काही अडचण नाही, पण तू तुझ्या आईला विचार. हो विचारतो. सायंकाळची जेवणं झाली आणि पुन्हा सायंकाळच्या जेवणाच्या वेळेला पुन्हा तोच विषय काढला. आई, बाबा, मला परवानगी द्या. मला तीर्थयात्रा करायची आहे, मला शोध घ्यायचा आहे. सगळ्यांना न्याय समान का नाही? भक्ती करणारे भक्ती संप्रदायामध्ये सगळेच देवाची भक्ती करतात. अनेक लोक फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी केंद्री शेंद्री दैवतांना आपलं भजत बसतात. त्यात काही नाही हे त्यांना सांगणारं कोण नाही. त्यांना सांगणारं जर झालं तर त्याला प्रायश्चित घ्यायला लावतात. तेव्हा लोकांच्या पुढं सर्वांना समान न्याय मिळावा, सर्वांना समान भक्ती करता यावी, उपासना करता यावी, ज्ञान सर्वांना मिळवता यावं. नाहीतर मग बाबा मला सांगा ना की भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं असतं का की स्त्रिया वैश्य तथा क्षुद्रही यांना न्याय मिळवण्याचा अधिकार आहे, असं भगवंताचं वचन आहे. गोविंदपंत शांत बसले. पुराव्यानिशी सांगितलं होतं. मात्र दोघं पती पत्नी एकमेकांच्याकडे बघितलं, मान हलवली गेली आणि सांगितलं, बाळा ठीक आहे, जायला हरकत नाही, पण येणारी एवढी दिवाळी जाऊ दे. दिवाळी झाल्यानंतर सण एवढा संपू दे आणि मग तू जा. आज विठ्ठलपंतांना आनंद वाटत होता, कारण आता तीर्थयात्रा करण्यासाठी मला जायला मिळणार आहे.
बघता बघता काही आठवडे उलटले, दिवाळी चालू झाली आणि वसुबारसेचा दिवस. गोठ्यामध्ये असणाऱ्या गाई वासराला ओवाळण्यासाठी मीराबाई गेलेल्या होत्या आणि हातामध्ये निरंजनाचं ताट होतं. पाठोपाठ विठ्ठलपंत होते. कदाचित आम्ही एवढे शिकलेलो असतो असं वाटतं, थोडं शिकल्यानंतर आईच्या पाठीमागनं गोठ्यामध्ये जायला आम्ही काय लाजतोय. आम्ही लक्षात घ्या, विठ्ठलपंत आत गेले ही संस्कृती आहे. लक्षात घ्या, चरित्रातून काय घ्यायचं हे फार महत्वाचं आहे. विठ्ठलपंत त्या गाई आणि वासराच्या भोवत्यानं फिरले, आईला नमस्कार केला, वडिलांना नमस्कार केला. वसुबारसाचा दिवस झाला, पुढे पाडव्याचा दिवस आला आणि पाडव्याच्या दिवशी पोळीचा नैवेद्य. बाळाला पोळी आवडत होती, म्हणजे विठ्ठलपंतांना पोळी आवडत होती. आई स्वतः भरवण्यासाठी बाळाला बसलेली होती. एवढा शिकलेला आणि विद्वत्ता प्रचूर असणाऱ्या विठ्ठलपंतांना मीराबाई सांगत होत्या, शिकवत होत्या. आणि तेवढंच नाही तर त्या चारच सुद्धा होता. आज आईच्या हातचं खाल्यामुळे पोट भरलेलं होतं. आणि दुसरं होतं की मला जायला मिळणार आहे, प्रवासासाठी जायला मिळणार आहे म्हणून आनंद झालेला होता, म्हणून पोट भरलेलं होतं. आई वडिलांची परवानगी घेतली. पुन्हा आईनं दह्याची कवडी हातावर ठेवली आणि विठ्ठलपंत हळूहळू वाड्यातून बाहेर जायला लागले. विठ्ठलपंतांची आई आणि वडील दोघंही वाड्याच्या बाहेर आले. हळूहळू वाडा सोडला गेला, गल्ली सोडली गेली. गल्लीचं वळण घेतलं आणि विठ्ठलपंतांच्या कमरेला असणारं जे धोतर होतं ते त्यांनी वर ओढलं, गुडघ्यापर्यंत ओढलं. हातामध्ये आसबी होती, त्या आसबीमध्ये धोत्राचं पान एक टाकलेलं होतं. अशी 2 धोत्र आणि 1 आसबी घेऊन अगदी अंगरका झाकण्यासाठी घातलेला होता. पूर्वी बाराबंदी त्याला म्हटली जायची. ती घालून विठ्ठलपंत हळूहळू जायला लागले. विठ्ठलपंत दिशेनाशी झाले, अस्पष्ट लागले. आणि मीराबाई विचारल्या, अहो विठ्ठल गेला का? अहो आहे ना, गल्ली पार करतो आहे. कारण डोळ्यामध्ये आलेल्या आश्वानं त्या माऊलीला विठ्ठलपंत दिसत नव्हते. हळूहळू विठ्ठलानं गल्लीच्या कोपऱ्यावर गेल्यानंतर मागं वळून बघितलं. दोघांनी उंच हात उभा केला आणि दोघांनी हाताने अभिवादन केलं आणि विठ्ठलपंत पुढं जायला लागले, मजल दर मजल करत. प्रत्येक गाव ओलांडत त्या गावामध्ये जायचं, त्या धर्मशाळेमध्ये थांबायचं, तिथं विचारायचं इथं कोणी धर्मपीठासमोर मांडणारे काही अधिकारी पुरुष आहेत का, इथं कोणी अभ्यासू आहेत का, त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे. अशा प्रत्येक ठिकाणी चर्चा करत 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 विठ्ठलपंत हे प्रवासाला चालली, तीर्थयात्रेला चालली. कुंडलिक वरदारी विठ्ठल.